हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। संदीप रामदासी आपल्या सोबत आहेत। संदीप, काय अंदाज आहे हवामान विभागाचा आणि हा परतीचा पाऊस आहे का? ज्ञानदा, ऑक्टोबरचे पहिले 3ही दिवस हे राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चांगल्या पावसाचे असतील असा अंदाज IMDने व्यक्त केलेला आहे। त्यात 1 ऑक्टोबरला म्हणजे रविवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार, 2 तारखेला मराठवाड्यात, तर 3 तारखेला उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता IMDने वर्तवली आहे। आता तांत्रिकदृष्ट्या आपण पाहिलं तर जून ते सप्टेंबर म्हणजे हा पावसाळ्यातला शेवटचा दिवस आहे आपण असं म्हणू शकतो। पण परतीच्या पावसाचा जो इफेक्ट आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पण काही काळ पाऊस पडत राहील असाही अंदाज व्यक्त केला जातोय। आतापर्यंतचा आपला पाऊस पाहिला तर महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या जवळपास 16% जास्त पाऊस झाल्याचं IMDने सांगितलेलं आहे। देशामध्ये सरासरीच्या 3% पाऊस कमी आहे, म्हणजे त्याला आपण या मान्सूनच्या सरासरी इतका पाऊस झाला असं आपण म्हणू शकतो। या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 1002 मिलीमीटर पाऊस पडतो आणि मूळ पाऊस आतापर्यंत जो झालेला आहे प्रत्यक्षात तो 1159 मिलीमीटर, म्हणजे सरासरीच्या 16% जास्त पाऊस महाराष्ट्रानं आत्ता अनुभवलेला आहे असं आपल्याला म्हणतात। सगळ्यात जास्त पाऊस हा दुष्काळग्रस्त मराठवाड्यामध्ये 21% जास्त सरासरीच्या आणि कोकण गोव्यात सरासरीच्या 22% पाऊस झालेला आहे। म्हणजे थोडक्यात या पावसाळ्यामध्ये आपल्या अपेक्षेपेक्षा थोडासा जास्त पाऊस महाराष्ट्रानं अनुभवलेला आहे। ज्ञानदा, संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।